अशी गोलंदाजी तिन्ही मॅच मध्ये आपली केलेली आहे. आता संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत नितीन काळे. फायनल मॅच मध्ये नितीन काळे संघासाठी पहिला षटक घेऊन येत आहेत. सामना करतील शौर्य यादव, नॉन स्ट्रायकर आहे नितीन काळे. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, नितीन काळे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू, नितीन काळे आपल्या गोलंदाजीमध्ये सातत्य राखताना आपल्या संघासाठी मोलाची भूमिका निभावताना. दुसरा चेंडू, नितीन काळे यांचं उत्कृष्ट असं तटवलेला चेंडू. शौर्य यादव यांचा. एक धाव, संघाची धावसंख्येत वाढ. एक धावेने संघाची धावसंख्या वाढून 2 चेंडू 1 धाव. नितीन काळे वर्सेस यतीन काळे, मोठा भाऊ वर्सेस छोटा भाऊ. बघूया कोण उत्कृष्ट असा स्वीपचा तटवलेला चेंडू. एक रन, धाव संख्येत वाढ 1. तीन चेंडू 2 धावा. नितीन काळे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सामना करतील शौर्य. चौथा चेंडू घेऊन येतात नितीन काळे. सामना करतील शौर्य आणि तटवलेला चेंडू. धाव संख्येत वाढ 1. आणि धावसंख्या, संघाची धावसंख्या झाली आहे ती 3. 4 चेंडू 3 धावा. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत नितीन काळे. सामना करतील यतीन काळे. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. घोषित क्षेत्रात वंडी आणि धावसंख्येत वाढ 4. 5 चेंडू 4 धावा. नितीन काळे गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू घेऊन येतात. स्ट्रायकर एंडवर यतीन काळे. छोटा भाऊ वर्सेस मोठा भाऊ. बघूया कोण जिंकणार ही लढत. शेवटचा चेंडू. 5 चेंडू 4 धावा. सामना करतील यतीन. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि घोषित क्षेत्र 2 मध्ये मारण्यात आलेले आहे. तर धाव संख्या वाढून 7 रन. 6 ना, चुकीची दुरुस्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर मायराज, फलंदाजी मार्कवर शौर्य. मायराज यांचा सामना करतील शौर्य. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण अंकित शर्मा यांचं. आणि फलंदाज बाद. शौर्य बाद झालेले आहेत, रनआउट स्वरूपात बाद झालेले आहेत. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण अंकित शर्मा यांचं. पुढील फलंदाज आदर्श यादव, कर्णधार अनुदय पांडाज यांचे कर्णधार मैदानात उतरताना. यतीन आणि आदर्श ही उत्कृष्ट अशी फलंदाजाची जोडी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना मायराज यांचा दुसरा चेंडू. नितीन काळे यांना काहीसा समजलेला नाही आणि निर्धाव चेंडू राखण्यात आलेला आहे. 2 चेंडू 6 धावा. मायराज यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 2 निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि 4. यतीन काळे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी. 3 चेंडू 10 रन. यतीन काळे आपल्या संघासाठी मोलाची भूमिका निभावताना उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना. नॉन स्ट्रायकर एंडवर कर्णधार आदर्श यादव, गोलंदाज मायराज. डॉट बॉल. 4 चेंडू 10 धावा. मायराज यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. यतीन काळेला काहीसं समजत नाहीये गोलंदाजीची. उत्कृष्ट अशी तटवलेला चेंडू. सोम यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. संघासाठी आपले काही धावा वाचवताना. 5 चेंडू 11 धावा. 1 ओव्हर 5 चेंडू 11 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मायराज. सामना करतील कर्णधार आदर्श, उदय पांडास यांचे कर्णधार आदर्श. शेवटचा चेंडू आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. 1 रन. धावसंख्येत वाढ 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 12. अरुणोदय रेंजर्स वर्सेस अरुणोदय पांडाज. अंतिम सामना. कोण जिंकणार ही लढत? कोण नोंदवणार आपल्या ट्रॉफीवरती नाव? अरुणोदय प्रीमियर लीग 2025. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि
सुजित यांचा ओव्हर थ्रो. एक चेंडू 14 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकित शर्मा. फलंदाजी धाव संख्येत वाढ 13 रन. एक चेंडू 14 धावा. सॉरी चुकीची दुरुस्ती. सांगतो नाव ओव्हर थ्रो 2 झाले. घोषित क्षेत्रात वंडी. बोलना 2 चेंडू 15. हर बॉल नंतर बोलतो मला लक्षात येईल ना. बोल. 2 चेंडू 15 धावा. 2 चेंडू 2 ओव्हर 2 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकित शर्मा. फलंदाजी करतील यतीन. सामना करतील यतीन. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अंकित शर्मा आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. सोम यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संघासाठी धावा वाचवताना. 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्कवर अंकित. चौथा चेंडू घेऊन येत आदर्श सामना करतील. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 16 धावा. अंकित शर्मा यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. धावसंख्येवर काहीतरी रोख लावलेली आहे आणि 1 रन. चोटी धाव. आदर्श चौटी धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्येत वाढ. 5 चेंडू 17 धावा. मला कानात बोलत जा. मला ऐकायला हे लक्ष नाही देणार. 5 चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतात अंकित शर्मा. सामना करतील यतीन काळे. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण अंकित शर्मा यांचं आणि कुठेतरी नेम लावण्यात अयशस्वी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. काहीसा आपल्या संघासाठी रनांवरती अंकुश लावण्यात यशस्वी झाले आहेत अंकित शर्मा. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत त्या अरुणोदय रेंजर्स याचे कर्णधार रुद्र तावरे आणि त्यांचा सामना करील अरुणोदय पांडाज याचे कर्णधार आदर्श यादव. बघूया कर्णधार वर्सेस कर्णधार कोण जिंकणार ही लढत. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा तटवलेला आदर्श आणि तटवलेला चेंडू. सोम यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी सातत्याने धावा वाचवताना. 1 चेंडू 18 धावा. 3 ओव्हर 1 चेंडू 18 धावा. सोम यांचं अत्यंत असं मोलाची भागीदारी. अत्यंत उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. दुसरा चेंडू घेऊन येतात. निर्धाव चेंडू. रुद्र तावरे यांचा निर्धाव चेंडू. यतीन काळे सामना करतील. रुद्र तावरे सामना करतील यतीन. निर्धाव चेंडू. 2 निर्धाव चेंडू. अंतिम सामन्याची उत्सुकता अशी शिगेला पोचलेली आहे. कोण जिंकणार सामना. उत्कृष्ट अशी फलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होताना दोन्ही एंड कडून. उत्कृष्ट असा शॉट पण बाद. फलंदाज बाद. डायरेक्ट बाहेर मारण्यात आले. बॉक्सच्या बाहेर मारण्यात आलेला आहे. यतीन काळे बाद. 4 चेंडू 18 धावा. फलंदाजी मार्कवर रोहन. गोलंदाजी मार्कवर रुद्र. किती झाले. 4. शेवटचे 2 चेंडू. या सामन्याच्या पहिल्या पर्वाचे 2 चेंडू. पहिल्या इनिंगचे 2 चेंडू. शेवटचे 2 चेंडू रुद्र यांनी टाकलेला आहे आणि काय डॉट बॉल. शेवटचा चेंडू. या सामन्याचा शेवटचा चेंडू टाकतायत रुद्र तावरे. सामना करतील रोहन आणि उत्कृष्ट तटवलेला चेंडू. धावसंख्या वाढ. 1 ने धावसंख्येत वाढ. 19 धावसंख्या. 4 षटकाच्या जमावतीत अरुणोदय पांडाज यांचा स्कोर झालेला आहे 19. अरुणोदय रेंजर्स यांना सामना जिंकण्यासाठी 20 रनाची आवश्यकता. बघूया कोण जिंकणार. पहिली इनिंग झालेली आहे. उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. कोण जिंकणार हा सामना. अरुणोदय प्रीमियर लीग 2025 लहान गट सामना कोण जिंकणार आहे. 19. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 20 रनाची आवश्यकता. स्कोर बोलेगा तो 19 ही बोलेगा ना. अरुणोदय पांडाज
यांच्या पहिल्या फलंदाजी करताना धावसंख्या केलेली आहे ती 19 आणि अरुणोदय रेंजर्स यांना जिंकण्यासाठी एकूण 20 धावा करायचे आहेत. अंतिम सामना बघूया कोण जिंकणार. हा अरुणोदय प्रीमियर लीग 2025 चा अंतिम सामना लहान गट. अरुणोदय रेंजर्स यांनी आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अरुणोदय रेंजर्स कडून फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंड्सवर कर्णधार स्वतः रुद्र तावरे आणि नॉन स्ट्रायकर एंडवर अंकित शर्मा आणि गोलंदाजी मार्कवर रोहन सोनावणे. उत्कृष्ट असे गोलंदाज आपल्या वडिलांप्रमाणे आपली कारकीर्द पुढे नेताना वारसा पुढे नेताना रोहन सोनावणे. गोलंदाजी मार्कवर रोहन सोनावणे आपल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येतात. रोहन सोनावणे पहिला चेंडू सामनाकारी रुद्र उत्कृष्ट टटवलेला चेंडू. धावसंख्या घोषित क्षेत्रात मारण्यात आलेला आहे 1 वंडी. धावसंख्येत वाढ 1 चेंडू 1 धाव. रोहन सोनावणे गोलंदाजीसाठी सज्ज. सामनाकारी रुद्र याने तटवलेला चेंडू 1 धाव. उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना रुद्र आपल्या संघासाठी मुलाची अशी भूमिका निभावताना ॲज अ कॅप्टन. दोन चेंडू 2 धावा. पुढील तिसरा चेंडू घेऊन येणार रोहन. उत्कृष्ट अशा तटवलेला चेंडू रुद्र आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी 19-20 धावाचा पाठलाग करताना 3 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट असा गोलंदाज रोहन आणि याचा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. डॉट चेंडू 4 चेंडू 3 धावा. आपल्या संघासाठी मुलाची भूमिका रोहन निभावताना चौथा चेंडू घेऊन येतात आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी रोहन सोनावणे यांचा आणि फलंदाज बाद कारण उत्कृष्ट असे फलंदाज रोहन आपले रुद्र. उत्कृष्ट फलंदाज रुद्र यांना बाद करण्यात आले. रोहन सोनावणे यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कर्णधार जतीन मैदानात. आपल्या अरुणोदय रेंजर्सचे कर्णधार जतीन. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि 4 संघासाठी 1 ओव्हर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 रन. षटक संपलेलं आहे 1 ओव्हर 7 रन. उत्कृष्ट अशी फलंदाजी जतीन यांच्याकडून पहिल्याच चेंडूवर चौकार मारण्यात आलेला आहे. लहान मुलांचा असतात. गोलंदाजी मार्कवर यतीन काळे. हे यतीन काळे. फलंदाजी मार्कवर अंकित शर्मा. नॉन स्ट्रायकर एंडवर जतीन अळवे. दुसरं षटक घेऊन येत आहेत यतीन काळे. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सामना करतील अंकित आणि फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 1 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. फलंदाज किती बाद? 2 फलंदाज बाद. पुढील फलंदाज मैदानात नितीन काळे. भाऊ वर्सेस भाऊ. यतीन वर्सेस नितीन. नितीन याने आपली कामगिरी निभावली होती गोलंदाजी करून. उत्कृष्ट अशी. आता बघूया नितीन फलंदाजीमध्ये काय करतात. यतीन वर्सेस नितीन. यतीन काळे मोठा भाऊ वर्सेस छोटा भाऊ. गोलंदाजी मार्कवर यतीन. फलंदाजी मार्कवर नितीन. बघूया गोलंदाज सज्ज. फलंदाज सज्ज आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. घोषित क्षेत्रात मारताना धावसंख्येत वाढ 8 बॉल 2 चेंडू 8 धावा. नितीन काळे उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना यतीन काळे आपला बॉल घेऊन आणि उत्कृष्ट तटवलेला चेंडू. डॉट बॉल 3 चेंडू 8 धावा.
यतीन काळे यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, त्याचप्रमाणे नितीन काळे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी. तोडीस तोड असे उत्तर रंगलेला सामना, अंतिम सामना अरुणोदय प्रीमियर लीग 2025 अंतिम सामना. अरुणोदय पांडास वर्सेस अरुणोदय रेंजर्स. दोन्ही संघ आपला नाव ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी लढताना. गोलंदाजी मार्कवर यतीन काळे, फलंदाजी मार्कवर नितीन काळे. गोलंदाज यतीन वर्सेस फलंदाज नितीन. बघूया कोण जिंकणार ही लढत. 8 बॉल 3 चेंडू 8 धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहेत यतीन आणि उत्कृष्ट असं यश मोरे यांनी उत्कृष्ट अशी कॅच पकडले. नितीन काळे यांची फलंदाज बाद. नितीन काळे यशस्वी कुठेतरी नितीन काळे याचा विकेट घेण्यासाठी. आता पुढील फलंदाज मायराज 4 चेंडू 8 धावा. 14 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता अरुणोदय रेंजर्स यांना मॅच जिंकण्यासाठी. तर अरुणोदय पांडास यांना ही मॅच जिंकायची आहे, तर कुठेतरी हे धावसंख्यामध्ये रोख लावण्यात यावी. धावसंख्या कुठेतरी रोखली पाहिजे. 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता, 20 रनांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. 5वा चेंडू घेऊन येतात यतीन काळे. सामना करतील मायराज, अरुणोदय रेंजर्सचे मायराज. मायराज बाद क्षेत्रात बॉक्सच्या बाहेर मारण्यात आलेला आहे. फलंदाज बाद. अरुणोदय रेंजर्स यांची लागोपाठ विकेट पडत आहेत. 5 चेंडू 8 धावा. 1 षटक 5 चेंडू 8 धावा. 1 षटक 5 चेंडू 8 धावा. कोण आहे भाई, बॉलर कोण होता? षटक संपलेलं नाहीये. 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. यतीन काळे यांनी प्लीज गोलंदाजी मार्कवर यायचं आहे. अरे अंपायर हे पागल आहे का रे अंपायर हो, त्याला देऊ का आवाज नाही. स्ट्राइकवर सुजित कनोजिया. स्ट्राइक एंड, बॉलिंग एंड यतीन काळे आणि फलंदाज बाद. गोलंदाजाची हॅट्रिक झालेली आहे. ते यतीन काळे यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी संघासाठी महत्वाची भूमिका निभवताना. पुढील फलंदाज सोम. किती रन झाले? 12 चेंडू 14 धावांची. 12 चेंडूत 12 धावेची आवश्यकता. जर अरुणोदय स्ट्रायकर्स यांना ही मॅच जिंकायची असेल तर. बॉलर अँड शौर्य यादव. बॉलर आपल्या पुढील षटक घेऊन येत आहेत शौर्य यादव. 3रं षटक घेऊन येत आहेत शौर्य यादव अरुणोदय पांडास यांच्यासाठी. 12 चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. फलंदाजी एंड जतीन अळवे. कर्णधार जतीन अळवे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ते 8 रन. पुढील षटक घेऊन येत आहेत ते शौर्य. अरे विकेट क्या करने का है? 4 विकेट. 4 विकेट 4. 5 विकेट गेलेले आहेत अरुणोदय स्ट्रायकर्स यांचे. गोलंदाज उत्कृष्ट अशी गोलंदाजी शौर्य यादव यांची. जतीन सामना करतील जतीन. 11 चेंडू मध्ये 12 धावा. अंतिम चुरशीची लढत, अंतिम सामना अरुणोदय प्रीमियर लीग 2025. उत्कृष्ट तटवलेला चेंडू, तसेच उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आदर्श यादव यांचं. बॅट्समन म्हणतोय मी हार मानणार नाही, फलंदाज म्हणतोय मी हार मानणार नाही, क्षेत्ररक्षक म्हणतोय मी हार मानणार नाही, गोलंदाज म्हणतोय मी हार मानणार नाही. 10 चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. शौर्य यादव पुढील चेंडू आणि अवांतर धाव. तू स्कोअर सांग रे माझ्या कानात. 9 रन.
किती 2 चेंडू 9 धावा. प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांना पण उत्सुकता. सामना कोण जिंकणार? उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आदर्श यादव यांची उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. जतीन सामन्यामध्ये कुठेतरी किती झाले? 4 चेंडू 9 धावा. 11 धावेची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 11 धावेची आवश्यकता. शौर्य गोलंदाजी एंडवर उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी. फलंदाज उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आणि 4. जतीन अळवे आपल्या संघासाठी कॅप्टन्सी इनिंग खेळताना किती 5 चेंडू 13 धावा. 7 बॉल 7 रनाची आवश्यकता. जतीन अळवे फलंदाजी एंड नॉन स्ट्रायकर एंड. जतीन उत्कृष्ट असा लढवलेला चेंडू आणि 1 धाव चोरण्यात यशस्वी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 14. जिंकण्यासाठी 6 रनाची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 6 रनाची आवश्यकता. अंतिम सामना उत्कृष्ट अशी लढत. अरुणोदय पांडा वर्सेस अरुणोदय रेंजर्स. अरुणोदय रेंजर्सचे कॅप्टन जतीन, अरुणोदय रेंजर्सचे कॅप्टन आदर्श. शेवटचं षटक घेऊन येतात आदर्श. कॅप्टन वर्सेस कॅप्टन लढत आणि निर्णायक लढत. बघूया कोण जिंकतंय. पहिला चेंडू उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू आदर्श. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण आदर्श यांचं. 5 चेंडू मध्ये 5 धावेची आवश्यकता. जतीन अळवे सामना करतील आदर्श यादव यांचा. अंतिम सामना. दुसरा चेंडू घेऊन येतात आदर्श. जतीन यांचा कुठेतरी फटक्यामध्ये चूक होताना बॅटवर बॉल लागत नाही. आदर्श यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, निर्णायक अशी गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता. उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू घोषित क्षेत्र 2 मध्ये जाताना 3 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता. उत्कृष्ट अशी अंतिम सामन्याची लढत. 3 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता अरुणोदय रेंजर्स यांना जिंकण्यासाठी. बघूया ही लढत कोण जिंकणार. अरुणोदय पांडास वर्सेस अरुणोदय रेंजर्स. अरुणोदय प्रीमियर लीग 2025 लहान गट. कोण जिंकणार? अंतिम सामना. कोण नोंदवणार ट्रॉफीवरती आपलं नाव? प्रेक्षकांमध्ये लागलेली उत्सुकता. लाईव्ह युबीसी लाईव्ह इव्हेंट घरातून आपला सामना बघताना सर्व प्रेक्षकांचे पण आभार. आणि बघूया कोण जिंकणार हा सामना. युबीसी लाईव्ह इव्हेंट्स थ्रू हा सामना युट्यूबवर लाईव्ह दाखवण्यात येत आहे. अंतिम सामना. आदर्श आपल्या संघासाठी पुढील चेंडू घेऊन येतील. आदर्श जतीन किती पाहिजे? 2 चेंडू मध्ये 4 धावेची आवश्यकता. जतीन अळवे वर्सेस आदर्श यादव. अरुणोदय पांडास वर्सेस अरुणोदय रेंजर्स. कोण जिंकणार हा सामना? पुढील चेंडू घेऊन येतो आदर्श आणि आउट. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. पंच निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायरची मदत घेण्यात येत आहे रनआउट बघण्यासाठी. बघूया आता पंच आपला निर्णय लवकरात लवकर घोषित करतील. संयम बाळगायचा आहे. नॉट आउट.
फलंदाज वाचलेले आहेत. नॉट आउट. एक चेंडू 4 धावा. अंतिम सामन्याची लढत कशी चुरशीची लढत आहे. एक अंतिम बॉल, अंतिम सामना. 4 रनाची आवश्यकता. फलंदाज सज्ज जतीन, गोलंदाज सज्ज आदर्श. अंतिम सामना. कोण जिंकणार हा सामना बघूया. एक चेंडू 4 धावा. ए शेरू अंपायर 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 योगेश शेळके. अंपायर योगेश शेळके. पिशवी अट पिशवी बाउंड्रीवर बाउंड्रीवर. हा गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. अरुणोदय अरुणोदय रेंजर्स वर्सेस अरुणोदय पांडास. कोण जिंकणार हा सामना. एका चेंडूमध्ये 4 धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येत आहे. 4 रन रोखायचे आहेत. बघूया काय होत आहे. अरुणोदय रेंजर्स वर्सेस अरुणोदय पांडास. हे चॅम्पियन्स कर ना भाई. मी कुठे करू. मी बोलू की करू. चॅम्पियन्स तू कर तू कर तू कर. चॅम्पियन्स गाणं डाउनलोड कर. चॅम्पियन्स थांबो ना. माईक वरती बोल. उत्कृष्ट तटवलेला चेंडू आणि आम्ही याच्यावर वाजवतो ना सॉन्ग.